नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये या ठिकाणी सुरुवातीला आपण पहिलं प्रकरण अभ्यासलं. त्यामध्ये सुरुवातीला आपण पहिल्या प्रकरणामध्ये फायनल अकाउंटचा अभ्यास केला. त्यानंतर दुसरं प्रकरण अभ्यासलं. ते दुसरं प्रकरण होतं ते म्हणजे तुमचं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. तिसरं प्रकरण अभ्यासलं ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. चौथं प्रकरण अभ्यासलं आपण रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर. आणि पाचवं प्रकरण आता अभ्यासत आहोत आपण डेथ ऑफ पार्टनर. तर सुरुवातीला तुम्हाला डेथ ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम दिलेला आहे. त्याच्यावरनं ॲडमिशन रिटायरमेंटला जे अकाउंट आपण तयार करतो आहे तेच आपण डेथ ऑफ पार्टनरलासुद्धा अकाउंट तयार करत असतो. त्यामध्ये पहिलं अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. त्यालाच नाव या ठिकाणी आपण देत असतो रिव्हॅल्युएशन अकाउंट. दुसरा अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तिन्ही पार्टनरची अकाउंट आपण तयार करतो आहे. आणि तिसरं अकाउंट आहे तुमचं म्हणजे तिसरं आहे ते म्हणजे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट इट इज ए स्टेटमेंट नॉट अकाउंट. तर हे तयार करून सुरुवातीला घ्यायचं आहे. आणि हा प्रॉब्लेम तुमच्याच टेक्स्टबुकमधला आहे. तो फक्त कसा सॉल्व करायचा ते मी तुम्हाला पोस्टिंग सांगणार आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. सुरुवातीला आपण प्रॉब्लेमचं टायटल वाचू. बघा, द बॅलन्स शीट ऑफ राकेश, महेश अँड मुकेश हू शेअर प्रॉफिट अँड लॉस रेशो 2:1:1 म्हणजे 2:1 दिलेलं आहे. वॉज ॲज फॉलोज त्या पद्धतीने दिलेलं आहे. बघा, आता खाली लायबिलिटी साईडला दिलेले बघा कॅपिटल. राकेशचं 30,000 आहे, महेशचं 20,000 आहे, मुकेशचं 10,000 आहे. म्हणजे कॅपिटल आपण पार्टनरच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन करायचं आहे. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. कॅपिटल पार्टनरच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन करा. त्यानंतर पुढं आपल्याला लायबिलिटी साईडला पुढच्या लायबिलिटी दिलेल्या आहेत. त्यामध्ये बँक लोन, बिल्स पेबल आणि क्रेडिटर. बँक लोन बघा 20,000 आहे, बिल्स पेबल 18,000 आहे, क्रेडिटर 8,000 आहे. या तिन्ही लायबिलिटी आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ट्रान्सफर करायच्या आहेत. म्हणजे या लायबिलिटी आपण लायबिलिटी साईडला आहे अशा आउटर कॉलमला लिहायच्या आहेत. त्याच्यावर ॲडजस्टमेंट असेल तर ठीक आहे, ॲडजस्टमेंट नसेल तर डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटर कॉलमला लिहायच्या आहेत. बघा, चला तर मग आपण या ठिकाणी दोन्ही पोस्टिंग बघू, मग तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला बघा, पार्टनरच्या कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे. क्रेडिटला बघा बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. राकेशचं 30,000, महेशचं 20,000, मुकेशचं 10,000. म्हणजे कॅपिटल आहे असं आपण पार्टनरच्या क्रेडिटला बॅलन्स ब्रॉड डाऊन केलेला आहे. त्यानंतर आता मगाशी तुम्हाला सांगितलं की लॅबिलिटी. त्यामध्ये लॅबिलिटी बघा, लक्षात घ्या, बँक लोन, क्रेडिटर, बिल्स पेबल या लॅबिलिटी आपण आहे अशा लॅबिलिटी साईडला घेतलेल्या आहेत. त्याच्यावरती ॲडजस्टमेंट नाही. म्हणजे कॅपिटल पार्टनरच्या क्रेडिटला आणि लॅबिलिटी या लॅबिलिटी साईडला आपण ट्रान्सफर केलेल्या आहेत. आता ॲसेट साईडचं या ठिकाणी पोस्टिंग विचारात घेऊ. त्या अगोदर प्रत्येक ॲडजस्टमेंट ज्या ज्या पॉईंटला आहे त्याला आपण या ठिकाणी टिकमार्क करून घेऊ. बघा, मशिनरी आहे, मशिनरीवरती ॲडजस्टमेंट आहे. बघा इथं लक्षात घ्या, मशिनरीला 1 नंबर टाका, मोटार कारला B आकडा टाका, इन्व्हेस्टमेंटला C टाका, डेटरला D टाका. लक्षात घ्या, म्हणजे 4 आकडे इथं टाकून घ्या. आता इथं आपल्याला दिलेली त्यांनी लक्षात घ्या, मशिनरी दिलेली आहे 40,000 आणि खाली किंमत झालेली आहे. लक्षात घ्या, मशिनरीची किंमत झालेली आहे 44,000. म्हणजे 4,000 रुपयाने मशिनरी वाढली. आता मशिनरी वाढली म्हटल्यानंतर मशिनरी ॲसेटला लिहायची. त्यामध्ये ॲड ॲप्रिसिएट 4,000. मग 4,000 रुपये मशिनरीमध्ये ॲड करा. आणि दुसरा इफेक्ट या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय मशिनरी 4,000. मशिनरीमध्ये ॲड आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला 4,000. तर या पद्धतीने ती एंट्री आपल्याला करायची आहे. बघा, असेटला जर तुम्ही बघितलं व्यवस्थित तर लक्षात येईल तुमच्या, मशिनरी 40,000, त्यामध्ये ॲड 4,000, बाहेर आले 44,000 रुपये. मशिनरीमध्ये आपण ॲड केलं. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बघा बाय मशिनरी अकाउंट 4,000 रुपये ॲड करून क्रेडिटला टाकायचे. आता दुसरं काय दिलेलं लक्षात घ्या तुम्हाला, मोटार ट्रक 20,000. मोटार ट्रकवरती ॲडजस्टमेंट आहे का बघा,
मोठा ट्रकची किंमत 18,000 झाली, म्हणजे 20ची 18 झाली म्हणजे 2,000 रुपये कमी झालेत. मग हे 2,000 रुपये लेस करून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला पाठवायचे. बघा 2,000 रुपये आपल्याला असेट साईडला जावा तुम्ही. मोठा ट्रक बघा 20,000 आहे, लेस डेप्रिशिएशन 2,000, बाहेर आले 18,000 आणि हेच 2,000 रुपये आपण प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला बघा. या ठिकाणी प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू मोठा ट्रक 2,000 रुपये म्हणजे लेस करून डेबिटला पाठवलं आपण. आता पुढं या ठिकाणी पुढं काय आलेलं आहे बघा, लक्षात घ्या. डेटर आपल्याला दिलेली 16,000 रुपये, लेस RDD 2,000, बाहेर आलं 14,000 रुपये म्हणजे डेटरमधनं RDD 2,000 वजा केलेले आपण. आणि खाली सांगितलेलं आहे बघा महत्त्वाचं की ऑल डेटर वेअर गुड, म्हणजे आपले सर्व डेटरचे अमाऊंट मिळाली आहे. RDD जे बुडणार होते, रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट, ते बुडलेले नाहीत. म्हणजे विचारात घ्या. आता इकडे लक्षात घ्या, सनरी डेटर 16,000 रुपये अमाऊंट आपल्याला मिळाली असं दाखवायचं असेटला, बाहेरची अमाऊंट विचारात घेऊ नका. मग असेट साईडला डेटर 16,000 रुपये घ्या आणि हे 2,000 रुपये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला दाखवा. फायदा झाला आहे आपला. त्यामुळं बघा असेट साईडला सनरी डेटर 16,000 रुपये आणि हे 2,000 रुपये लक्षात घ्या. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD 2,000, म्हणजे लक्षात घ्या डेटरमधनं 2,000 बुडणार होते पण ते बुडले नाहीत, त्यामुळं 16ची 16 मिळाले. असेटला 16,000 रुपये घेतला आपण आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय डेटर्स 2,000 रुपये. या पद्धतीने आपण त्याचं इफेक्ट केलेला आहे. आता पुढं बँकेचा बॅलन्स आणि इन्व्हेस्टमेंट आहे अशा अमाऊंट आपण असेटला लिहायचे आहे. त्या खाली अमाऊंट असतील, लक्षात घ्या. इथं आले नाही त्या. बँक बॅलन्स आणि इन्व्हेस्टमेंट बघा असेटला लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. हो का, बँक बॅलन्स 14,000 रुपये आणि इन्व्हेस्टमेंटवरती सुद्धा ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला. त्यांनी इन्व्हेस्टमेंट 18,000 आहे, त्यामधून रिडक्शन म्हणजे कमी झाली 1,000, बाहेर आली इन्व्हेस्टमेंट 17,000 रुपये आणि हे 1,000 रुपये कमी झालेलं हे आपण प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे इन्व्हेस्टमेंटवर सुद्धा त्यांनी आपल्याला तिथं ॲडजस्टमेंट दिलेली आहे. बघा इन्व्हेस्टमेंटची किंमत 17,000 रुपये झाली, जी 18 होती ती 17 झाली, म्हणजे 1,000 रुपये कमी झालते. ते लेस करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू इन्व्हेस्टमेंट 1,000. तर या पद्धतीने त्याचा इफेक्ट करायचा आहे. आता असेट साईडला सगळे पॉईंट झाले. इथं 18,000 रुपये लक्षात घ्या. इथं 18,000 रुपये इन्व्हेस्टमेंट 18 आहे आणि बँक बॅलन्स आहे तो 14,000 रुपये, लक्षात घ्या. तो टाईप करायचा राहून गेलता. इन्व्हेस्टमेंट 18 आणि बँक बॅलन्स 14,000 रुपये, ती लक्षात घ्या. मग बॅलन्स शीटची टोटल आली तुमची 1,06,000 असेट लॅबिलिटी टॅली झाल्या. आता खाली दुसऱ्या ॲडजस्टमेंट पण आपल्याला विचारात घ्यायच्या. त्यासाठी बघा खाली इथं मुकेश डाईड ऑन 30 जून 2018, म्हणजे 1 एप्रिल ते 30 जून, 31 मार्च ते 30 जून 3 महिने होतात. एप्रिल, मे, जून. 30 जून हे पूर्ण महिना घ्यायचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 31/3/18 ते 30/6/18 या ठिकाणी पूर्ण 3 महिने होतात, लक्षात घ्या. 3 मंथ होतात आहे. 3 महिन्याचं आपल्याला सगळं कामकाज करायचं आहे, लक्षात घ्या. की जो मुकेशची डेथ झाली, मुकेशला जो 3 महिन्याचा आपल्यासोबत होता त्याला प्रॉफिट द्यावा लागेल. तो प्रॉफिट देताना आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला पाठवतो. त्याची वर्किंग नोट आहे, ती वर्किंग नोट आपण नंतर घेणार आहोत. सुरुवातीला डायरेक्ट अमाऊंटच घेतो आहे आपण. त्याला गुडविल पण द्यायचं आहे, लक्षात घ्या. ते गुडविल पण वर्किंग नोटमध्ये काढावं लागतं, पण या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट मी दिलेलं आहे, बघा लक्षात घ्या. मग आता पुढं मुकेशची डेथ झाली, 3 महिने तो सोबत होता. याच्यावरून कळतं डेथ ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम आहे हा, लक्षात घ्या. इथं ॲडमिशन शब्द आला, ॲडमिट शब्द आला की ॲडमिशन, रिटायरमेंट शब्द आला की रिटायरमेंट आणि डेथ ऑफ पार्टनर आला की डेथ ऑफ पार्टनरचा, लक्षात घ्या.
बघा दुसरी ॲडजस्टमेंट म्हणजे पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये सगळ्या आपण बघितलं ABCD. दुसरी बघा द गुडविल ऑफ द मुकेश शेअर ₹4000. मुकेशला गुडविल आपण 4000 रुपये शेअर केलं आहे. मग मुकेशच्या क्रेडिटला बाय गुडविल आणि असेट साईडला बघा बाय गुडविल राकेशला डॅश, महेशला डॅश, मुकेशला 4000 रुपये आणि हेच गुडविल या ठिकाणी असेट साईडला बघा गुडविल 4000. म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही बघितलं लक्षात घ्या इथं गुडविल 4000 रुपये दिलेला आहे. म्हणजे 4000 रुपये गुडविल मुकेशला येतं आहे. तर मुकेशच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात लक्षात घ्या. त्यामुळे एक क्रेडिटला झाला, दुसरा असेटला घेतलेला आहे लक्षात घ्या. आता पुढं तिसरी ॲडजस्टमेंट महत्त्वाची लक्षात घ्या. द डिसीज्ड पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ₹750. म्हणजे मुकेशची डेथ होतोपर्यंत किंवा जी काय डेथ 3 महिने आहेत तोपर्यंतचा जो काय प्रॉफिट आहे तो ₹750 आहे. मग हा प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला पाठवत असतो. मग त्याचे 2 इफेक्ट, पार्टनरच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मुकेशच्या कॉलमला 750 आणि ॲसेट साईडला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 750. बघा पार्टनर कॅपिटलला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट मुकेशच्या कॉलमला 750 रुपये. 3 महिने तो आपल्यासोबत होता, त्याला प्रॉफिट द्यावा लागतो. हा प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागतो, पण तुम्हाला मुद्दाम दिलेला आहे काढून हा. आणि त्याचा दुसरा इफेक्ट या ठिकाणी ॲसेट साईडला ॲसेटला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 750. म्हणजे पार्टनरच्या क्रेडिटला आणि ॲसेटला बघा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 750. सस्पेन्स अकाउंटच का नाव द्यायचं, कारण का आपण 3 महिन्याचाच त्याला प्रॉफिट देतो आहे, मध्ये आधी अकाउंट क्लोज करतो आहे, त्यामुळं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट नाव द्यायचं आहे 3 महिन्यातच लक्षात घ्या. त्यामुळं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला तो आपण प्रॉफिट पाठवत असतो. आणि मृत व्यक्तीचं पण नाव या ठिकाणी आपण टाकत नाही, त्यामुळं ते प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला बॅलन्स पाठवतो आपण. आता पुढं तिन्ही ॲडजस्टमेंट झाल्या. खाली सांगितले आपल्याला काय काय तयार करा. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट तयार केलं आपण, पार्टनर्स कॅपिटल तयार केलं आणि बॅलन्स शीट पण तयार केलेलं आहे. वर्किंग नोट गुडविल आणि प्रॉफिट लॉस सस्पेन्स अकाउंटची करावी लागते, ती आपण नेक्स्ट नंतर अभ्यासणार आहोत. तर तुम्हाला त्याच्या रक्कम डायरेक्ट दिलेल्या आहेत लक्षात घ्या. टेक्स्टबुक बघितलं तर तुम्हाला कळेल वर्किंग नोटमध्ये गुडविल काढलेलं आहे, प्रॉफिट लॉस सस्पेन्स अकाउंट तुम्हाला काढून दिलेलं आहे. तर ते आपण बघू आपण नंतर. म्हणजे हे तिन्ही ॲडजस्टमेंट झाल्या, सगळं बॅलन्स शीटचं पोस्टिंग झालं. आता अकाउंट क्लोज करायला घ्यायचं महत्त्वाचं. पहिलं अकाउंट आहे तुमचं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. त्यालाच नाव आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. मग आता क्रेडिटची टोटल जास्त आहे ती 4 + 2 6000 रुपये. तेच डेबिटला घेतले 6. या 6मधनं ट्रकचे 2000, इन्व्हेस्टमेंटचे 1000, 3 गेले. मग फरक आला 3000 रुपये. टू प्रॉफिट नाव द्यायचं लक्षात घ्या. आता हा फरक आपल्याला फरक वाटत असताना आपल्याला बघा 2+1 त्यांनी आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे वरती. 2+1 या पद्धतीने वाटायचा आहे लक्षात घ्या. मग फरक वाटत असताना आपल्याला त्या पद्धतीने 3000 रुपये वाटायचे. तर राकेश, महेश, मुकेश 3000 रुपये डिस्ट्रीब्यूट केले आपण. ॲडजस्टमेंटच्या डेबिटला पार्टनर, तर पार्टनरच्या क्रेडिटला पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट राकेश, महेश, मुकेश असे तिघांना आपण हा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आता मुकेशच्या क्रेडिटची टोटल बघा किती येते लक्षात घ्या. ज्या पार्टनरची डेथ झाली त्याच्या अगोदर टोटल करा. क्रेडिटची टोटल येते 15250. तीच डेबिटला घ्यायची मुकेशची आणि वरती फरक डायरेक्ट वरती लिहायचा 15250 आणि त्याला नाव टाकायचं इथं लक्षात घ्या मुकेश एक्झिक्युटर लोन अकाउंट. लक्षात घ्या मुकेश एक्झिक्युटर लोन अकाउंट. एक्झिक्युटर म्हणजे वारसदार. तिथं उमेश आलं आहे त्या अगोदरच्या प्रॉब्लेमचं नाव चुकून झालं आहे. तिथं मुकेश
MUKU टाकलं तरी चालतं आहे. मुकेश एक्झिक्युटर लोन अकाउंट, मुकेश एक्झिक्युटर लोन अकाउंट 15,250 हेच लॅबिलिटी साईडला या ठिकाणी दाखवायचे. बघा लॅबिलिटीला बरोबर लिहिलेलं आहे, मुकेश एक्झिक्युटर लोन अकाउंट 15,250. म्हणजे ज्या पार्टनरची डेथ झाली आहे, मृत्यू झालेला आहे, त्या पार्टनरचा बॅलन्स शेवटी देत असताना त्याच्या एक्झिक्युटर म्हणजे वारसदाराच्या लोन अकाउंटला आपण तो ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजे मुकेशचा फरक वारसदाराला आपण देणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे ॲडमिशनमध्ये तिघांचा बॅलन्स दिसतो, तिघांचं कॅपिटल. रिटायरमेंटमध्ये आपण फक्त लोन अकाउंटला पाठवतो, त्याच्या घरचे किंवा लोन अकाउंटला किंवा त्यालासुद्धा आपण रिटायर करतो त्याच्या लोन अकाउंटला. पण डेथ ऑफ पार्टनरमध्ये तो बॅलन्स आपण एक्झिक्युटर लोन अकाउंटला पाठवतो, लक्षात घ्या. त्यामुळं मुकेश एक्झिक्युटर लोन अकाउंटला 15,250 हा बॅलन्स आपण पाठवतो. त्यानंतर पुढं बघा, लक्षात घ्या, पार्टनर कॅपिटलच्या महेशच्या क्रेडिटची टोटल लक्षात घ्या. महेशच्या क्रेडिटची टोटल आली 21,000, तीच लिहिली आपण डेबिटला मधल्या कॉलममध्ये 21,000. वरती महेशला काय नाही, तेच 21,000 रुपये वरती लिहून टाकायचे आहेत. तसेच राकेशच्या क्रेडिटची टोटल आली 31,500, तीच घेतली डेबिटला 31,500. वरती वजा करायला काय नाही, तेच 31,500 वरती पाठवलं. आणि मग त्याला टायटल द्यायचं आहे टू बॅलन्स कॅरी डाऊन. क्लोज केलं आपण, ते कॅरी डाऊन केलेलं आहे. म्हणजे राकेशचं आलं 31,500, महेशचं आलं 21,000. मुकेशची डेथ झाली त्यामुळं त्याला डॅश येईल, त्याचा बॅलन्स आपण त्याच्या वारसाला पाठवलेला आहे, लक्षात घ्या. मग हे 31,500 आणि 21,000 रुपये आपण या ठिकाणी राकेशचं कॅपिटल आणि महेशचं कॅपिटल आहे ते लॅबिलिटी साईडला बघा, लक्षात घ्या. लॅबिलिटी साईडला कॅपिटल राकेशचं 31,500, महेशचं 21,000, मग आउटरला 52,500 दोघांच्या कॅपिटलची टोटल आली. आणि मग आपलं बॅलन्स शीट टॅली करायला घ्यायचं आहे, लक्षात घ्या. ते होतं आहे 1,13,750 आणि असेट पण 1,13,750. बघा व्यवस्थित, 1,13,750, 1,13,750. तर या पद्धतीने आपलं बॅलन्स शीट टॅली होतं आहे. तर या अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी सुरुवातीला व्यवस्थित प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी तुम्ही असेट व्यवस्थित इथं बघा. आता लक्षात घ्या, आपण काय करतोय, तो बॅलन्स शीट व्यवस्थित ट्रान्सफर करतोय. ज्या पॉईंटला ॲडजस्टमेंट आहेत त्याला टिकमार्क करून घेतोय, ते व्यवस्थित पोस्टिंग करतोय, ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट व्यवस्थित करतोय. आणि मग या विविध ॲडजस्टमेंट आहेत. तर ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथला बऱ्यापैकी कॉमन ॲडजस्टमेंट असतात, त्याच ॲडजस्टमेंट असतात. असेट आणि लायबिलिटीच्या किमती कमी जास्त होतात, दोन्हीकडे सेम अकाउंट आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं काही कॉमन ॲडजस्टमेंट पण तुम्ही विचारात घ्यायच्यात, आपण घेतो आणि त्यानुसार त्याचे इफेक्ट करायचे. अकाउंट पण बऱ्यापैकी कॉमनच आहेत, प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट, पार्टनर कॅपिटल आणि बॅलन्स शीट. त्यानंतर आता बघा, पहिलं अकाउंट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आहे. त्याचा प्रॉफिट येतो आहे, तो आपण तिघांना वाटतोय. म्हणजे असेटच्या किमती कमी झाल्या की ॲडजस्टमेंटच्या डेबिटला, किमती वाढल्या की क्रेडिट साईडला, हे तिन्हीला करतोय. ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथला अकाउंट तयार करतोय. याला दुसरं नाव आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. त्यानंतर दुसरं अकाउंट आहे तुमचं पार्टनर कॅपिटल. हे तर कॉमनच अकाउंट आहे, लक्षात घ्या. तिघांचं तिन्हीला करतोय आपण, ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथला, पार्टनर कॅपिटल. आणि त्या पद्धतीने त्याचे इफेक्ट आपण करतोय. तर तुम्ही तेही तयारी करा. आणि सगळ्यात शेवटी बॅलन्स शीट. हे तर तुम्ही फायनल अकाउंटला पहिल्या टॉपिकला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, दुसऱ्याला अभ्यासलं, ॲडमिशन, तिसरा रिटायरमेंट, चौथा डेथ, पाचवा, हे 5 वेळा बॅलन्स शीटचा अभ्यास केलेला आहे तुम्ही. त्यामुळं व्यवस्थित बॅलन्स शीटची तयारी होणं गरजेचं आहे. तयारी करा, प्रॉब्लेम अगोदर लिहा, काही शंका आल्या तर विचारा, पण झालेले प्रॉब्लेम व्यवस्थित टेक्स्टबुकमधले सॉल्व करा. आणि या पद्धतीने डेथ ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम पण तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करा. ठीक आहे, या ठिकाणी आपण मागील सगळे प्रॉब्लेमचा अभ्यास करा, रेग्युलर स्टडी करा, कुणाला काही शंका आल्या तर विचारा. या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊ. थँक्यू, धन्यवाद.